सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करकटा वरी ठेवलिया तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेच ध्यान. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. आज आपण संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध असा अभंग चर्चेसाठी घेतलेला आहे. अभंग असा आहे पहा. युक्ताहार न लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. न लगे लौकिक साठावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड. तुका म्हणे बज अनेक उपाव तिसती ते वाव दाबे विना. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी कलियुगामध्ये भक्ती कशी करावी, ईश्वराचं चिंतन कसं करावं, ईश्वर प्राप्तीसाठी काय करावं लागेल, हे अगदी सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, युक्ताहार तो लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले. भगवत भक्तीसाठी, पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या भक्तीसाठी स्वतंत्र असं काहीही करावं लागत नाही. विशेष प्रकारचा आहार घेण्याची गरज नाही, उपाशी राहण्याची गरज नाही, दुसऱ्या कोणत्याही साधनाची गरज नाही. हे स्वतः नारायणानं सांगितलं, भगवान विठ्ठलांनी सांगितलं असं संत तुकाराम महाराज म्हणतात. नारायणाने दाखवून दिलं असं संत तुकाराम महाराज म्हणतात. सांगितलं म्हणजे दाखवून दिलं असं महाराजांना म्हणायचं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगामध्ये काय करायचं तर विशेष असं काही न करता विशिष्ट आहारच घ्यावा लागतो, किंवा याच प्रकारे पूजा करावी लागते, किंवा दुसऱ्या प्रकारे अजून काहीतरी मोठा यज्ञ हो भवन करावं लागते, असं काहीही नाही. काय करा, कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये काय करायचं तर कीर्तन करायचं, नामस्मरण करायचं. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, किंवा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. जे कोणती आपली इष्टदेवता असेल त्या इष्टदेवतेच्या नावाचं नाव घ्यायचं, नाम संकीर्तन करायचं, त्यामध्ये लीन होऊन जायचं. आणि असं केल्यामुळेच भगवान परमात्मा नारायण भेट देईल. तेने नारायण देईल भेटी. न लगे लौकिक साठावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड. कोणत्याही प्रकारचा लौकिक अवडंबर करण्याची गरज नाही. तसंच आपला दैनंदिन व्यवहार जो आहे तो व्यवहार सुद्धा सोडून देण्याची गरज नाही. प्रपंचामध्ये राहून परमार्थ करता येतो हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. इथेच राहायचं, आपले नित्यकर्म करायचे, जे जे करावं लागते आपला कुटुंब चालवण्यासाठी, समाजामध्ये राहण्यासाठी, त्या सर्व गोष्टी करायच्या. योग्य मार्गाने अर्थार्जन करायचं. धर्म अर्थ काम मोक्ष हे जे आहे याचं पालन करायचं आणि ईश्वराचं नाव घ्यायचं. कोणताही व्यवहार सोडून देण्याची गरज नाही. अर्थात व्यवहार कसा असला पाहिजे तर चांगला व्यवहार असला पाहिजे. घ्यावे वनांतर भस्मदंड, किंवा अगदी संन्यास घेण्याची गरज नाही, वनामध्ये जाण्याची गरज नाही. हे संत तुकाराम महाराज म्हणतात. घरी राहून किंवा आपले व्यवहार करत असताना सुद्धा नाम घेत राहिलो, ईश्वराचं चिंतन करत राहिलो, कोणाचंही वाईट होणार नाही आपल्या हातून, ही जर आपली वृत्ती असली तर नक्कीच ईश्वर आपल्याला भेट देण्यासाठी येईल, ईश्वर आपल्याला मिळेल. आणि ईश्वर मिळणं म्हणजे काय हो तर मनाची शांती, समाधान आपल्याला लाभणं. मन शांत असलं तर सर्व काही साध्य होऊ शकते आणि त्यासाठी नाम संकीर्तन करा असं संत तुकाराम महाराज म्हणतात.
तुका म्हणे बज आनिक उपाव दिसती ते वाव नामेविना. तुकाराम महाराज म्हणतात यापेक्षा वेगळा कोणताही उपाय मला दिसून येत नाही. कशापेक्षा तर नामाशिवाय, ईश्वराचं नाम चिंतन केल्याशिवाय कलियुगामध्ये ईश्वर भक्तीचा दुसरा कोणताही मार्ग मला दिसत नाही. आणि हाच मार्ग सर्वात सोपा आणि सरळ आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि या मार्गाने जर आपण गेलो तर प्रपंचामध्ये राहून परमार्थ करता येतो, हे महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे. त्यासाठी कोणत्याच प्रकारचं व्यवहार त्यागण्याची गरज नाही. प्रपंच करून परमार्थ कसा करावा हे नेटक्या शब्दामध्ये महाराजांनी आपल्याला सांगितलं. विशेष असं काही न करता आपलं नेहमी जे असते त्याप्रमाणेच राहायचं आणि ईश्वराचं नामस्मरण करायचं. ईश्वर हा भेट दिल्याशिवाय राहणार नाही असं महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे. अतिशय सुंदर शब्दामध्ये महाराजांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे. परत एकदा हा अभंग पाहूया. युक्ताहार न लगे आदिक साधने, अल्प नारायणे दाखविले. कलियुगा बाजी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा बाजी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. तुका म्हणे वज अनेक उपाव, दिसती ते वाव ना देविदा. दुसरा कोणताही उपाय ईश्वराला भेटण्यासाठी, मनाच्या शांती आणि समाधानासाठी कलियुगामध्ये मला दिसत नाही. मग उपाय कोणता? तर प्रभूचं नाम संकीर्तन. आणि हा सर्वात साधा आणि सोपा उपाय आहे. रामकृष्ण हरी बोली, रामकृष्ण हरी. युक्ताहार न लगे अनेक साधने, अल्प नारायणे दाखविले. जय जय रामकृष्ण हरी.